महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। अंबरनाथमध्ये भर दिवसा एका महिलेची चाकूने भोसकून हत्या झाल्याची घटना घडली आहे। या हत्येमागची इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे। अंबरनाथच्या बारकुपाडा भोईरचाळ परिसरात शेजारी राहणारे सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर यांची मैत्री होती। सीमाचा नवरा तिला सोडून गेल्यानं ती 13 वर्षाच्या मुलीसोबत एकटीच राहत होती। बेबी सिटिंग मध्ये काम करणाऱ्या सीमानं राहुल यांच्याशी असलेल्या मैत्रीतून त्याला 2.5 लाख रुपये उसने दिले होते। मात्र ते पैसे तो परत करू शकत नसल्यानं तिने माझ्याशी लग्न कर किंवा माझे पैसे परत कर असा तगादा लावला होता। तसंच लग्न केलं नाही तर बलात्काराची केस करण्याची धमकी तिने राहुलला दिली होती। या दुहेरी कात्रीत सापडलेल्या राहुलनं अखेर सीमाचा काटा काढायचं ठरवलं। सीमाला अंबरनाथ स्टेशनच्या भीमनगर परिसरातील साईबाबा मंदिराशेजारच्या पायऱ्यांवर तो दुपारी भेटला। तिथे दोघांमध्ये वाद झाला आणि राहुलने सीमावर चाकूने सपासप अनेक वार करत तिथून पळ काढला। यानंतर तो स्वतः जाऊन पोलिसांसमोर हजर झाला असं सांगितलं जातंय। दुसरीकडे गंभीर जखमी अवस्थेतील सीमाला लोकांनी उचलून जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं, मात्र तिचा तिथे मृत्यू झालाय। सीमाच्या पोटावर, ओटीपोटावर, मांडीवर आणि मुख्य म्हणजे छातीवर वर्मी घाव करण्यात आलेत, त्यामुळे ती वाचू शकली नाही। या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केलाय। तर दुसरीकडे राहुल भिंगारकर याचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। या संपूर्ण घटनेमुळे अंबरनाथ शहरात खळबळ उडाली आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।